नमस्कार, मी अनिल रानावडे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातून आपल्या प्रभाग क्रमांक 11D मधून निवडणूक लढवत आहे. आज आपल्या व्हिडिओमार्फत आपणास संपर्क केलेला आहे. आपण सांगू इच्छितो की गेली सतत 10 वर्ष आपल्या ह्या प्रभागामध्ये कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नागरिकांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, नागरिकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आज एक आवर्जून आपणास सांगू इच्छितो की गेली 10 वर्ष ह्या ठिकाणी मी सतत काम करत असताना की नागरिकांच्या समस्या सोडवत असताना जेव्हा मी मनसेमध्ये पक्ष पहिला मी शिवसेनेमध्ये होतो आणि सेनेनंतर सेनेमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे मी अपक्ष मागच्या वेळेस उभा होतो आणि अपक्ष राहिल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर की मी मनसे ह्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेश करताच मला नोकरी गमावावी लागली. नोकरी गमावल्यानंतर लगेच मला जे कार्यालय होतं ते कार्यालय 2 दिवसात खाली करावं लागलं. हा जो राग होता माझ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आणि माझ्यामध्ये की जे माझ्या पोटावरती गेल्यामुळे आम्ही सर्व या ठिकाणी निश्चय केला की काही असो पण आपण आता लढायचं. आणि गेली 10 वर्ष मी ह्या प्रभागासाठी लढत आहे. अगदी तुम्हालाही त्या गोष्टीची कल्पना आहे. पाऊस असो, ऊन असो, कोणताही ऋतू असो, त्या ऋतूमध्ये मी प्रत्येक ह्याच्यामध्ये आपणास संपर्कामध्ये आहे. मग त्यामध्ये कोरोना काळ असेल, त्या कोरोना काळामध्ये मी नागरिकांची ह्या ठिकाणची सेवा केली आहे. त्याला पुरावे आपण सर्व नागरिक ह्या ठिकाणी प्रभागात 11 मध्ये आहात. मग कोणतेही काम असो, रात्री 11 वाजो, 12 वाजो, 3 वाजो, अगदी पोलीस स्टेशन म्हणजे आता माझं माहेर झालेलं आहे. मग 2 वाजता काय 3 वाजता कोणाचाही कॉल अकोला ते जावं लागतं. आज एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी जो उभा आहे ना, हा तुमच्यासाठी उभा आहे. आज माझं सर्वस्व मी पणाला लावलं आहे. अगदी माझे जे दागिने असतील, जे काय असेल, प्रॉपर्टी असेल, कळलं का, सर्व ह्या निवडणुकीमध्ये मी पणाला लावलं आहे. ह्यासाठी लावलं आहे की जे माझ्यावरती जो अन्याय झाला, मला जी नोकरी माझी गमावावी लागली आणि जे गमून मला जे आता ह्या ठिकाणी जो मनस्ताप होतो आहे का, तर मी तुमच्या लोकांची सेवा करण्यासाठी मी हे प्रयत्न केले होते. परंतु ते प्रयत्न ह्या राजकारणाच्या सुडातून ह्या माझ्या पोटावरती गेले. हे अत्यंत वाईट ही घटना होती. त्या अनुषंगाने मला तुमच्याशी प्रामाणिकपणे एवढं सांगू इच्छितो की अशी वेळ ही कोणावरती येऊ नये. कारण ही वेळ माझ्यावरती आली आणि त्याचे काय दुःख असतं हे मला त्या गोष्टीचं कल्पना आहे. आणि ह्या ठिकाणी जर कार्यालय सांभाळायचं झालं आणि कार्यकर्त्या सांभाळायचं झालं किंवा नागरिकांची सेवा करायची असेल, मी काय काय करतो हे मला माहिती आहे. आज मी सर्वस्व पणाला लावलेलं आहे ह्या इलेक्शनसाठी. ह्याची गोष्ट हे सर्व सांगायचं कारण असं आहे, ज्या माणसाची नोकरी समजा गेली असेल आणि तो माणूस काय करेल. लोक मला विचारतात की रावडे तुम्ही कसं करता. मी सांगतो देवाची कृपा आहे, समर्थांची कृपा आहे, स्वामींची कृपा आहे. ते सर्व व्यवस्थित करतायत कारण मी प्रामाणिक आहे. मी प्रामाणिक काम करतो लोकांची आणि ते प्रामाणिकच्या माध्यमातून आपण सर्व मायबाप जनता माझ्याशी जोडलेले आहात आणि त्याची पोचपावती तुम्हालाही माहिती आहे त्या गोष्टीची. म्हणून माझी तुम्हाला अगदी कळकळीची विनंती सर्वांना, आपण कृपा करून कोणीही आपल्या 11 नंबरमध्ये कोणी पैशाचं तुम्हाला आमिष दाखवलं असेल, पैसे देण्याची कृपा करायची. कारण प्रभाग क्रमांक 11 नंबरमध्ये आपला हा पैशांचा खेळ चालतो. ह्या पैशाला तुम्ही बळी पडू नका. जो खरोखर तुमच्या प्रामाणिकपणे जो कामाला लागलेला आहे, कामाला आलेला आहे, कळलं का, तुमच्या वेळ प्रसंगी धावलेला आहे, त्या माणसासाठी तुम्ही खरोखर उभे राहा आणि ह्या प्रेमाला तुम्ही बळी पडू. ह्या तुम्हाला जे आमिष दाखवेल त्या आमिषाला तुम्ही बळी पडू नका. खरंच सांगतो. आणि ह्या निवडणुकीमध्ये समजा मी काही समजा मला काही हे यश नाही मिळालं तर पुढे मी याची समाजसेवा किंवा हे करायचे काय माझी इच्छा राहील असं मला असं वाटत नाही. कारण की माझं पुढे मी करू शकतो अशी माझ्या आता ताकदही राहिली नाही आहे. कारण मी आता ह्या 10 वर्षामध्ये बरंच काही आपल्या ह्याच्या समाजसेवेच्या माध्यमातून बरंच काही खर्च केलेला आहे. बरंच म्हणजे माझं पूर्ण मी पणाला लावलेलं आहे, माझं सर्वस्व पणाला लावलेलं आहे. कारण मी अक्षरशः तुम्हाला मी सांगतो, कळलं का, की एवढं प्रामाणिकपणे काम केलं आहे, सतत मी लोकांच्या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून काम केलं आहे.
असं नाही की नाही केलं कोणी सांगावं की रानवटींकडे माणसं गेलेत नाही, त्याने काम नाही केलं, रानवटी जो व्यक्ती काम नाही केलं. हॉस्पिटल तर सर्वांचेच मी हॉस्पिटलमध्ये काम करतो आहे. माझी मायबाप जनतेला अगदी हात जोडून माझी विनंती आहे, ह्या वेळेस तुम्ही नक्कीच परिवर्तन करा. जो प्रामाणिकपणे काम करतो आहे त्याच्या पाठीशी उभे राहा. पैसे देणारे व्यक्ती काम करत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला नागरिकांना ते गृहीत धरतात आणि गृहीत धरून ते पैशांचं वाटप करतात. ह्याला तुम्ही बळी पडू नका. आपल्याला एवढीच विनंती मी करेल की आपण ह्या इलेक्शनमध्ये, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण नक्कीच जो काम करणारा व्यक्ती आहे त्या काम करणाऱ्या व्यक्ती हे करा. आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे, अगदी प्रामाणिकपणाने सांगतो तुम्हाला, नक्की मला सहकार्य करा, मदत करा. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.